नमस्कार, मी शीता राज्य शिर्के लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. हजर झाल्यापासून एसपींचे शेड्यूल टाईट, सातारा पोलीस दलाचा डंका राज्यभर पोहोचला. रोड रोमिओ टवाळखोरांनीही घेतला धसका. दलित विकास आघाडी झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने वाई येथे राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा. आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर गुन्हा दाखल. कृत्रिम तळे खुदाई पालिकेलाच करावी लागणार. बातमीपत्र सविस्तर. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे सातारा जिल्हा हादरून गेला आहे. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी त्या ठिकाणाला पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे स्वतः भेट देत आहेत. तसेच टवाळखोरांनाही त्यांच्या कार्यपद्धतीचा चांगलाच धसका घेतला आहे. गडचिरोली येथून सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर संदीप पाटील हे साताऱ्यात हजर झाले. बुके नको बुक आणा असे आवाहन करत संदीप पाटील यांनी नक्षलग्रस्त भागात सुरू असणाऱ्या वाचनालयासाठी पुस्तके जमा करण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेल्या आवाहनात गडचिरोलीमध्ये असणाऱ्या समाज बांधवांविषयी असणारे प्रेम दिसून आले. यामुळेच त्यांच्या आव्हानाला 2 ते 3 हजार पुस्तके भेट देत शेकडो जणांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी सध्या सुरू असून त्यांचा दणका अनेक रोड रोमिओ आणि टवाळखोरांना बसला आहे. प्रशासकीय कामाची घडी बसवत असतानाच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत त्यासाठीचे उपक्रम राबवले. कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे सातारा जिल्ह्यात उमटलेले पडसाद, बोरखळ खून प्रकरण, महामार्गालगत आढळलेले बेवारस मृतदेह, तडवळे सम्मत वाघोली येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील सामाजिक वातावरण पुन्हा अस्वस्थ झाले. अस्वस्थ झालेले वातावरण पुन्हा स्वस्थ करण्यासाठीच्या उपाययोजना संदीप पाटील यांनी अत्यंत दमदार संयमीपणे राबवल्या. संयम आणि नियम या 2 गुणांमुळे संदीप पाटील हे सातारकरांना आपलेसे वाटू लागले. महापुरुषांचे विषयी वक्तव्य करणाऱ्या पोस्ट पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, मंगला जेधे यांच्या बेपत्ता अपहरण प्रकरणाचा सलग 2 महिने सुरू असणारा मॅरेथॉन तपासानंतर डॉक्टर संतोष पोळ आणि त्यांची मैत्रीण ज्योती मांढरे यांच्या मुसक्या आवळणे, जेधे यांच्या खुनाचा उलगडा करणे, पोळ यांच्याकडून आणखी 5 खून उघडकीस आणण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामुळे संदीप पाटील यांच्यातील पाटीलकी दिसून आली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे. वाई येथे दलित विकास आघाडी झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्य करणाऱ्यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा हे असून उद्घाटन माननीय श्री गोपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माननीय भगवानराव वैराट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक शिवाजीराव भिसे, दिलीप कांबळे, प्रवीण संपकाळ, अशोकराव खुडे, लक्ष्मण खुडे हे होते. मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांनी आंधळी परिसरात अवैध वाळू उपशातील कारवाई करण्यास गेले असता तेथून ट्रक घेऊन येत असताना भगवानराव गोरे यांनी त्यांना कारवाई करू नका, तू कोण मोठा लागून गेलास का, अशा प्रकारे उद्धट वागणूक करून पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात त्यांच्यावर दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये कलम 186 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध वाळू उपशावर महसूल विभाग कारवाई करत नसल्याने म्हसवड तसेच आंधळी येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. यावर वेळीच कारवाई झाली नाही तर शासनाचा कोट्यवधीचा महसूल पाण्यात जाणार आहे. सांगितलं होतं ना, आता पावत्या बघितलं ना तिथं. मामा, मी एक नागरिक आहे, मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय. हा, मग व्यवस्थित बोलायचं. एक अधिकारी आहे मी, आम्हाला ती माहिती मिळाली म्हणून आम्ही इथं आलो. तुमची व्यवस्थित माझ्याशी बोलण्याची भाषा व्यवस्थित नाहीये. काय काय तुम्ही डायरेक्ट आरतुर बोलताय. आणि आरतुर तू काय माझ्यापेक्षा मोठा लागून गेला? आरतुर काय तुला काय? हा,
तू काय माझा बाप आहे तेव्हा तुला आवाज व्यवस्थित बोला ना, मी व्यवस्थित तुझ्या बोलतोय ना. माझ्यापेक्षा वय तुझी जास्त आहे का? आपण तुम्ही व्यवस्थित बोला ना. व्यवस्थितच बोलतोय. आता सांगितलं होतं ना तिथं. मग आमदार साहेबांशी बोललोय ना मी. मग मी आमदार हे सांगतोय साहेबांचं तुम्हाला. मला सांगा, पावत्या बघितल्या ना? बघितलं का नाही? पावत्या पाहिल्या तरी यांचं ऍलिगेशन आहे म्हणून तहसीलदार मॅडमला त्या पावत्या पावत्या दाखवल्या का नाही दाखवायच्या. मातीच्या? ते तहसीलदार मॅडम हे घेतील ना, हो, निर्णय ते मला ते माहित घेतील आहे. ना. मी सत्कार 2,000 झाले तेव्हा मी सत्कार केला ते. आणि परवा पण मीटिंग मध्ये मी सत्कार केला त्यांचा. मग ते पातीचं काय आहे ते आमच्या अखत्यारीतली बाब नाही ती. पावत्या आहेत त्या दंड रितसर दंड वगैरे कायदेशीर आहे का करताय नाही? ना. काय 2 नंबर बरं वर का? तिथं तुम्ही दंड वगैरे करणं. इकडं चाललंय मलावडीला बघा दारू धंदा किती. माझा एवढा मोठा बार पण तिथं काय डोळं झाकलेच होय तुमचं. 10 धंदा येतो आता आम्ही कायम रेड करतो त्या संदर्भात. धंदा येतो. त्या संदर्भात आम्ही कायम रेड करतो. कायम रेड करतो आम्ही. हा? मी आमदार साहेबांशी बोललोय. आमदार साहेबांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? बोललो काय की सांगितलं? त्यांच्याशी. पावत्या दाखवल्या का नाही? पावत्या दाखवल्या त्याची खात्री करायला पाहिजे म्हणून कशाची आता तहसीलदार खात्री? मॅडमला जिथं खात्री दाखवणार केली ना ते. पावत्या बघितलं का नाही? तहसीलदार मॅडमला दाखवणार ते जे हे करतील ते मला करतील. काय सांगायचं मला नाही. तुमच्याशी गाडीला बोलायचं नाही हात आणि लावून बघ. तुमच्याशी वादही घालायचं नाही. मला गाडीला हात लावायचा हात नाही, लाव गरज नाही. गाडीला. तुमच्याशी वाद घालण्यात मला काही गरजच नाही ना. मग चला माघारी जायचं. हो, मी माघारी हा चाललोय. माघारी जायचं. चल रे, ये गाडी चल. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही हा, मी व्यवस्थित व्यवस्थितच बोलायला बोलतोय. पाहिजे. आता तिथं पावत्या बघून आला अहो, आणि तुम्ही पुन्हा एक वाईट senior citizen आहात. मी त्या पद्धतीने तुमच्याशी तुला बोलतोय बोलतोय आणि म्हणजे काय तू तुम्ही- माझ्यापेक्षा मोठा लागून अहो, गाडीला हात किती वय लावायचा तुझं? नाही आणि हे नाही तुझं ते वय नाही. किती? ते अजूनही व्यवस्थित बोला मामा. हं? शांतपणा करायला लागला काय ते? हे असं तुमचं हा? बोलणं. हे असं तुमचं बोलणं आहे. काय मग करायचं मी तिथं काय आता बोलायचं. पावत्या बघून आला आणि तिथं पुन्हा गाड्या अडवायचं संबंध काय तू दाखवल्याने त्यांनी पावत्या? अहो, पण ते क्लिअर मोठा बार मलवडी कायम रेड बंद करतोय केला आणि 10 धंदा आहे तिथं दारूचं. तिथं काय दाड्या करत बसता होय तुम्ही? ए चल. हा कुठं चल माघारी जायचं बघायचं. ए, चल हे. हा? तहसीलदार मला चांगला माहिती आहे. पण इथे तो इश्यू कशाला तयार करता इथे. सांगितलं होतं ना आता पावत्या बघितलं ना हो तिथं. मामा, मी एक नागरिक आहे. मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय. हा मग व्यवस्थितच मी बोलायचं आणि एक व्यवस्थित अधिकारी वागायचं. आहे मी. आम्हाला ती हा, माहिती व्यवस्थित मिळाली वागायचं. म्हणून आम्ही इथं आलो. तुमची व्यवस्थित माझ्याशी बोलण्याची भाषा व्यवस्थित नाहीये. काय काय तुम्ही डायरेक्ट आरोतुरो बोलताय आणि महाराज तुरत तू काय माझ्यापेक्षा मोठा लागून गेला? अरे तुरत काय तुला काय? हा तू काय माझा बाप आहे तेव्हा तुला आवाज व्यवस्थित बोला ना. मी व्यवस्थित तुझ्या बोलतोय ना. माझ्यापेक्षा वय तुझी जास्त आहे का? आपण तुम्ही व्यवस्थित बोला ना. व्यवस्थितच बोलतोय. आता सांगितलं होतं ना तिथं. मग आमदार साहेबांशी बोललोय ना मी. मग मी आमदार हे सांगतोय साहेबांचं तुम्हाला. मला सांगा, पावत्या बघितल्या ना? बघितलं का नाही? पावत्या पाहिल्या तरी यांचं ऍलिगेशन आहे म्हणून तहसीलदार मॅडमला त्या पावत्या पावत्या दाखवल्या का नाही दाखवायच्या. मातीच्या? ते तहसीलदार मॅडम हे घेतील ना, हो ते निर्णय मला ते माहित घेतील आहे. ना. मी सत्कार 2,000 झाले तेव्हा मी सत्कार केला ते. आणि परवा पण मीटिंग मध्ये मी सत्कार केला त्यांचा. मग ते पातीचं काय आहे ते आमच्या अखत्यारीतली बाब नाही पावत्या आहेत ती. त्या दंड रितसर दंड वगैरे कायदेशीर आहे का करणं आहे नाही? ना. काय 2 नंबर वर बरं का? तिथं तुम्ही दंड वगैरे करणं. इकडं चाललंय मलावडीला बघा दारू धंदा किती. माझा एवढा मोठा बार पण तिथं काय डोळं झाकलेच होय तुमचं. 10 धंदा येतो आता दारूचं. आम्ही कायम तिथं रेड बिलाला करतो त्या त्रास दोष संदर्भात. स्टँडवर धंदा येतो. त्या संदर्भात आम्ही कायम रेड करतो. कायम रेड करतो आम्ही. हा मी आमदार साहेबांशी बोललोय. मी आमदार साहेबांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? बोललो काय की सांगितलं? त्यांच्याशी. पावत्या दाखवल्या का नाही? पावत्या दाखवल्या त्याची खात्री करायला पाहिजे म्हणून कशाची आता तहसीलदार खात्री? मॅडमला जिथं खात्री दाखवणार केली ना ते. पावत्या बघितलं का नाही? तहसीलदार मॅडमला दाखवणार ते जे हे करतील ते मला करतील. काय सांगायचं मला नाही. तुमच्याशी तू बोलायचं गाडीला नाही हात आणि लावून बघ. तुमच्याशी वादही घालायचा नाही. मला गाडीला हात लावायचा हात नाही, लाव गरज नाही. गाडीला. तुमच्याशी वाद घालण्यात मला काही गरजच नाही ना. मग चला माघारी जायचं. हो, मी माघारी हा चाललोय. माघारी जायचं. चल रे, ये गाडी चल. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही हा मी व्यवस्थित बोलायला व्यवस्थितच पाहिजे. बोलतोय. तुम्ही- आता तिथं पावत्या बघून आला अहो, आणि तुम्ही पुन्हा एक वाईट senior citizen आहात. मी त्या पद्धतीने तुमच्याशी अरे तुला बोलतोय बोलतोय आणि म्हणजे काय तू तुम्ही- माझ्यापेक्षा मोठा लागून गेला? अहो, गाडीला किती हात वय लावायचा तुझं? नाही आणि हे नाही तुझं ते वय नाही. किती? ते अजूनही व्यवस्थित बोला मामा. हं?
शानपणा करायला लागला काय ते? हे असं तुमचं हा हे असं तुमचं बोलणं आहे. काय मग करायचं मी तिथं काय आता बोलायचं? पावत्या बघून आला आणि तिथं पुन्हा गाड्या अडवायचा संबंध काय तू दाखवल्याने त्यांनी पावत्या अहो पण ते मोठा बार कायम रेड बंद केला आणि 10 धंदा आहे तिथं दार होतं तिथं काय आड्या करत बसता तुम्ही ए चल हा कुठं चल माघारी जायचं बघायचं सातारा पालिकेला कृत्रिम तळे खुदाईसाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून जेसीबी मशीन्स येणार होत्या, त्याही न आल्याने विलंब होत आहे. त्यामुळे पालिका स्वखर्चाने खुदाई करणार आहे. सातारा शहरातील गणेश विसर्जनासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सातारा पालिकेची आहे. गेल्या वर्षी विसर्जनासाठी येथील प्रतापसिंह शेती उद्यानात कृत्रिम तळे खुदाई करण्यात आली होती. विसर्जनानंतर हे तळे तत्काळ बुजवण्यात आले. यासाठी झालेला खर्च 45 ते 50 लाखाच्या आसपास झाल्याची माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली होती. गतवर्षी झालेला खर्च लक्षात घेता यावर्षी कृत्रिम तळे परवडणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असा ठराव मांडण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी 5 दिवसांपूर्वी बैठक घेतली आणि विसर्जनाची जबाबदारी पालिकेचीच आहे. तळे खुदाईसाठी जेसीबी देतो, मात्र त्याचा डिझेलचा खर्च पालिकेने करावा असे सूचित केले. मात्र यांत्रिकी विभागाचा जेसीबी धोम आणि अन्य एका ठिकाणी गेल्यामुळे जलसंपदा विभागाकडून तो मिळू शकला नाही. तो आणखी काही दिवस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून पालिका स्वतःच तळे खुदाई करणार असल्याचे पालिकेतून सांगण्यात येत आहे. गोंदवले बुद्रुक येथील प्रेरणा कट्टे यांनी कोरेगाव ग्रामीण विभागाच्या पोलीस उपाधीक्षक पदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. कोरेगावसह वाटार, पुसेगाव, रहमतपूर पोलीस ठाणी या कार्यक्षेत्रात येतात. जालना येथून प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर प्रेरणा कट्टे यांची सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे. त्या मूळच्या गोंदवले बुद्रुक येथील आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.